सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मौलिक योगदान भारतीय समाजाला दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आम्हा सर्व भारतीयांचं प्रेरणास्थान. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आधुनिक भारत घडवण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाची समाजाला आणि विशेषतः विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रेरणा मिळावी यास्तव या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे. यात पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि मंच त्यांनी घोषित केला आहे त्या अतिथींच्या स्वागताकडे आपण वळतो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य जोशी सर यांचं स्वागत डॉक्टर दीक्षित सर करतील अशी त्यांना विनंती करते. यानंतर आजचे प्रमुख पाहुणे माननीय विराजी पाचपुते यांचं स्वागत आपले प्राचार्य करतील अशी त्यांना नम्र विनंती करते. माननीय विराजी पाचपुते यांचं स्वागत प्राचार्य करतात. रामपूर नागपूर विद्यापीठातून विराजी जनसंवाद विषयात आपली प्राप्त केलेली आहे. 1975 ते 1989 या 14 वर्षांच्या काळात विवेकानंद केंद्र आणि विद्याभारतीच्या माध्यमातून शाळा स्थापन करून शिक्षण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचं स्मरण करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. अशी जयंती त्यांची काल झालेली, परंतु आपल्या सोयीप्रमाणे महापुरुषांची स्मरण कुठल्याही दिवशी केल्याचा विचार थोडासा करण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करणार. त्यामुळे एखाद्या महापुरुषाविषयी जर काही आपल्याला आकलन करायचं असेल तर त्याच्या चरित्राचं नीट अध्ययन होणं हे आवश्यक आहे. एक फार थोर लेखक महाराष्ट्रात झाले नरहर कुरुंदकर, त्यांनी शिवाजीवरती रणजित देसाईंनी कादंबरी लिहिलेली आहे स्वामी, ही आपण कदाचित वाचली असेल. त्याची प्रस्तावना लिहिताना त्यांनी हा मुद्दा मांडला. असं आहे का, तर असं साधारणपणे दुर्मिळ आहे असं लक्षात येतं. बाबासाहेब हे नुसते घटनाकार नव्हते, ते एक बहुमुखी प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व होते. ते शिक्षणतज्ञ होते, ते राजकारणी होते, ते अर्थशास्त्रज्ञ होते, ते सामाजिक कार्यकर्ते होते, ते चिंतक होते, पत्रकार होते, लेखक होते आणि एक अतिशय प्रभावी नेते होते. आणि या सगळ्या क्वालिटीज, हे सगळे जे गुण त्यांच्या अंगी होते, लेखकाने आपल्याला याच्यात मांडले. त्याचं उदाहरणीकरण झालं, पण कर्णापेक्षा जास्त अधिक श्रेष्ठ व्यक्तिमत्व त्या काळात होती. त्यांचं श्रेष्ठत्व हे नजरेआड झालेलं आहे. अशा प्रकारचा एक अव्यापी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे वक्ते माझे मार्गदर्शक आदरणीय विराजी पाचपुते, मंचावर उपस्थित असलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय डॉक्टर जितेंद्र महाजन, कार्यक्रमाचं संचालन करणाऱ्या डॉक्टर क्षीरसागर मॅडम, सभागृहात उपस्थित असलेले प्राध्यापक वृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर भारतरत्न डॉक्टर माननीय विराजी पाचपुते सरांनी आपल्याला महापुरुषांचे मूल्यमापन कसे करावे आणि त्यांचे
बाबासाहेब आंबेडकरांचे व्यक्तिमत्व कसे होते हे आपल्यासमोर उलगडून सांगितले, त्यांचे विचार आपल्यासमोर मांडले, त्यासाठी मी सरांचे आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणारे आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आपले प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक डॉक्टर अरविंद जोशी सर यांचे देखील मी आभार मानते. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर जितेंद्र महाजन सर हे आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतातच, त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार मानते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचारू पद्धतीने करणाऱ्या आपल्या महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुखा डॉक्टर विभाग क्षीरसागर यांचे देखील आभार मानते. आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सगळे प्राध्यापक वृंद, विद्यार्थी मित्र आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी, सहाय्यक कर्मचारी या सगळ्यांचे देखील मी आभार मानते. आणि आयोजकांनी मला ऋणनिर्देशन करण्याची संधी दिली त्यासाठी देखील त्यांचे मी आभार मानते. धन्यवाद.